أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ثم ليقضوا تفثهم وليوفوا نذورهم وليطوفوا بالبيت العتيق. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين، والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. کل کنتی آیت تلاوت کरून गेली होती त्याच्याबद्दल हज्जेचे 12 सांगून गेले होते की तिंगा जे कोण माणूस हज करू होता तिची दीनी फवाईद करता दुनियावी फवाईद करता हज्जेचे अरकान अदा करून दीनी फवाईद हासिल करता तिंगा वसून काही कारोबार करून माणूस दुनियावी फवाईद को हासिल करता बाकी ते मग जिक्र अस्कार करता कुर्बानी करता आपण को खाता दुसरा खाऊन घालता ही सर्व वस्तू तो काल सांगून गेली होती. आता जो कोणती आयत तिलावत करून गेली ह्याच्याबद्दल हज्जेचे अरकान अदा झाला मग बीजी का करू कस ते सांगून गेला. फरमावता अल्लाह ताला सुम्मा लियक़दू तफथहum बीजी तेन अपने आंगा ऊपर जे काही गंदगी रहता ते का दूर करू का वल्यूफू नुज़ूरहुम आणि आपली नजर पूरा करू का वलियत्तवफू बिलबैतिल अतीक आणि जे कोणते पोरणे आणि महफूज घर असे ते जो तवाफ करू कस. 3 चीजें हिंगा सांगून गेली. तफस पडला जे काही गंदगी राहता ते का बोलता कजा एकटी बरं हिंगा दूर करूची मला म्हणतात. हे का मतलब हिंगा माणूस हज्जेची नियत करून जे काही एहराम बांधता तरी भरली सक त्याच्यावर पाबंदी होता. तो आपले बीजी ते मग केस काढू शकले नाही, नाखे काढू शकले नाही, अंगाचे जे काही केस काढूचे राहता किंवा काढू शकले नाही, काही अत्तर खुशबू वगैरह लावू शकले नाही. ही सब भरली सर पाबंदी राहून त्यात माणूस 2 आपले एहरामची कापडा ऊपर राहता वास्ते मार अंको तुमचा मौका मिळला आहे हज्जेचे जे कोणते अमाल राहता त्याच्या भीतर माणूस अशी मशगूल राहता की आपले होश भीतर राहणार एका अल्लाची मोहब्बत भीतर वसूचे माणूस तिंगाचे जे कोणते अमाल राहता त्याच्या भीतर कस दिमाग लागून राहता त्यासोबत वास्ते मार तो कोजडो होता भल्ली परेशानी राहता. जे घेता माणूस हज्जेचे अरकान अदा करता रमी करूचे जे कोण राहता रमी करता आणि आपले केस काढता तरी ते का आपली कापडे काढूसो हे जे कोणते एहराम असे ते काढून अंग बिंदून आपली साफसफाई करूची इजाजत मिळता. ते अल्लाह ताला बोलता की हज्जेचे अरकान जे घेता पुरा झाले तरी जे कोणते बदनावर गंदगी असे ती दूर करा. तुम्ही आपले मिशो सेटिंग करूचे असे मिठी सेटिंग करा, केस काढूचे असे, नाखे काढूचे असे आणि अंगाचे केस साफ करूचे असे, अत्तर लावूचे असे हे सग काम तुम्ही हज्जेचे अरकान मुकम्मल करून झाला मग करा बोलता. असं बोलता सुम्मा लियक़दू तफथहum बीजी त्यांका आपल्या अंगावरील जी कुठली गंदगी अशी तिका दूर करू कस आणि त्याका पुरा फुल इजाजत मिळता तो एहराम काढून करून आपले जे कोणते नॉर्मल हालात भीतर राहता साफसफाईची तिशी राहू शकता. दुसरी चीज सांगले वल्यूफू नुज़ूरहुम नजर एक माणूस जे कोणती चीज आपल्या ऊपर वाजिब राहणार ती चीज़ें आपल्या ऊपर वाजिब करता ठीक है नज़र बनता. अगर निक्की चीज़ेची काही माणूस नजर बनता काही सदका करतलो, काही नफिल पडतलो, काही कुरान पडतलो, काही रोजे धरतलो, काही निक्के काम करतलो इसलिए काही माणूस नजर मानता या कोणते जानवर जबा करतलो अल्लाह सबब ही काही नजर मानता तरी त्याका पुरा करूचे जरुरी राहता. अगर पूरा कैल नाही तरी त्याका कफारा अदा करू कस पडता. लेकिन अगर माणूस काय खराब चीजेची नजर मानता उलटी चीजें जे कोणती आपल्या समोर जायज राहणार शरीयतचे खिलाफ राहता ती नजर पूरा करू म्हणजे त्याका बीजी पूरा करूची जरूरत नाही ती नजर कस जाणार. हे हज्जे भीतर नजर का मतलब या तरी काही माणूस नजर बनता हज्जे भीतर होते की जानवर त्याच्या ऊपर वाजिब राहणार तो बोलता आपण के वाजिब करतो कुर्बानी करतलो तिंगा वसून आपण एक जानवर जबाह करतलो
आपण फुला इटले सदका करतलो अगर तो काय हज्जे वसूचे टेमार काय नजर मानलाटे तिंगा वचून करतलो बरोबर हे निक्के काम तरी ती नजर को तिंगा वचून पूरा करू कसते का या बाज उलमा बल्ला हिंगा नजर बल्ला जे कोणते काम हज्जे भितर गेला मग मक्का गेला मग तिका करूचे वाजिब राहतात आणि हज्जेचे अरकान ते वाजिब राहतात ते अरकान पूरा करू कस बाज टेमार जे कोणती चीजो अल्लाह तरफे आमचे ऊपर वाजिब राहता ते का करूच्या सबब को नजर पूरा करूचे बोलून होतात तरी बाज मानसिकशीच बरवला की तुम्हाला वल्यूफू नजर होऊन बोलला हज्जेची जे कोणती चीजो वाजिब होती ती चीजो ते का पूरा करू कसting असो या अगर आपल्या तरफीन काही नजर मानलाटे मस्जिद जे कोणती चीजो हज्जे भितर अल्लाह तरफीन वाजिब ना तो आपल्या ऊपर जरूरी केलाटे निक्के कामाची तरी ते का को पूरा करू कस वलियतवफू बिल बैतिल अतीक बैतुल अतीक बलन अतीकचे माने पोरणे को काबतुल्ला समान पोरणे कर एटली पोरणे की त्याची तारीख केटली भरून खेच कोण कोण्या करणार इसी का अतीकचे माने मखसूस काबतुल्ला एक इसलिए घर कि कोणतो दुश्मन अल्लाह सो तेजे ऊपर कब्जा करू शकला अल्लाह तरफीन त्याची हिफाजत सो वादा अल्लाह जिम्मेदारी घेतल्याने असं कोणतो दुश्मन तेजे ऊपर कब्जा करू सके ना जे के तसर अल्लाह सो हुकुम रहा है तेजन को काबतुल्ला अतीक बोलतात यानी महफूज घर एकदम पोरणे घर भले ते जो तवाफ करू कस हज्जे भीतर गेला वो माणूस एक तरीन तवाफ़ कुदूम करता गिरले से पहले काम तवाफ़ करता तो तवाफ़ का वाजिब रहना सुन्नत तो तवाफ़ इसी एक तवाफ़ रहता तवाफ़ इफ़ादा बनता या तवाफ़ ज़ियारत बनता हज जैसो जो तो तवाफ़ रहता माणूस रमी करून जाना मग अरफात दुगून येऊन रमी करून जाना मग हलक करून आपले केस काढून माणूस कुर्बानी करून येऊन तवाफ़ करता हज जैसो तवाफ़ करता तो तवाफ़ वाजिब रहता तो तवाफ़ हिंगा मुराद असे बीजे एक तवाफ़ वदा बनता माना वापस एतनीन करता अब उल्ले अगर कहीं इसलिए जब तो परेड वगैरह रहते तो आखिरी जब तो तवाफ़ रहता वापस यूँ सो तो तवाफ़ के ज़रूरी रहता है रहना है वरना बाकी मंशा सबब तो तवाफ़ ज़रूरी जे किसी हज्जे गेला मग पहले काम तवाफ़ करूचे पाक सफाई दाना मग इसी का वापस एतनीन सव्वद अरकान सव्वस काम दाना मग आखिर भीतर तवाफ़ करूचे गोया के सलाम करो ते जमक वापस यूँचे आखिर लो जब तो अमल नौका तवाफ़ रहता वलियतवफू बिल बैतिल अतीक बरन हिंगा एक तरीन वाजिब तवाफ़ जब तो असे हज जैसो जब तो तवाफ़ बनता तो तवाफ़ करूनच जाऊं का मतलब हज जाना है बहरहाल ही जब ते हज्जेचे अमाल होते ते अमाल करू सको हुकुम दिले अल्लाह ताला सही तौर पर हम कबल खदार नसीब करून बार बार अपने घरे येऊन अपनी मर्जी के मुताबिक हम अमल करूची तौफीक दो आमीन आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।